नमस्कार, प्राध्यापक मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, मराठा आरक्षण या विषयाला वाहून घेतलेले नेतृत्व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 1 वर्ष नुकतंच पूर्ण झालं, 23 तारखेला. या 1 वर्षाच्या काळामध्ये मराठा आंदोलन, मराठा आरक्षणाचं आंदोलन इतक्या उत्तुंग पातळीवरती त्यांनी नेऊन पोहोचवलं की सांगता सोय. आजपर्यंत मराठ्यांचे अनेक प्रकारचे प्रयत्न झाले, आरक्षणासाठी त्यांनी जंगजंग पछाडले, पण त्याच्यामध्ये एकत्रितपणा, इंटेग्रिटी म्हणू किंवा एकी म्हणू अशी फारशी दिसून आलेली नव्हती आपल्याला. पण ती मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे मराठे मात्र खंबीरपणे, एकजुटीनं आणि संघटितपणे उभे राहिले. हा या आंदोलनाचा सर्वात मोठा यश आहे. 24 तास संघर्ष, घरदार सोडून मराठा आरक्षणासाठी वाहिलेले, स्वतःच्या शरीराच्या त्रासाकडे सुद्धा त्यांनी कधी बघितलं नाही, पण मराठा आरक्षण ही एकच बाब स्वतःच्या डोक्यात घेऊन सातत्यानं वाटचाल ही मराठा आरक्षणासाठी 24 तास काम करणार. काय काय झालं बघा या आंदोलनामुळं. मी केवळ राज्य म्हणत नाही, पण देश पातळीवरती, देश नव्हे तर जागतिक पातळीवरती मराठा आंदोलनाचा हा संघर्ष जगानं पाहिला. संघटन वाढलं, मराठ्यांच्यातील एकी वाढली आणि मुख्य म्हणजे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण या गोष्टीसाठी मराठ्यांना तयार करण्यात आलं. असंख्य लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली. या विषयाचं सार्वत्रिकरण आपण म्हणू, हे सार्वत्रिकरण मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उभं आहे. मित्रो, आज अशी परिस्थिती आहे, आपण ज्याला उमेदवारी देऊ तो निवडून येतोय, किंवा मराठा आरक्षणासाठी जो आपला मराठा बांधव ज्याच्या पाठीशी उभं राहील तो निवडून येतोय. याचे आपण परवाच्याच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचं प्रत्यंतर आपण बघितलंय. म्हणजे आणि आज आपण एक्झॅक्टली कुठं आहोत याचा परामर्श घेत असताना एक गोष्ट आपल्याला दिसून येते, ती म्हणजे मनोज दादांनी सांगितलेलं 113 मतदारसंघात आपण आज निवडून येतो अशी आपली स्थिती आहे. आणि बहुसंख्य आमदार किंवा बहुसंख्य उमेदवार आपल्या विचारांचे येतील असे आपल्याला निवडून आणता येतील. म्हणजे मी पाडणार असं म्हटलं नाही. म्हणजे या नेतृत्वाचं हे आजपर्यंत 1 वर्षातलं प्रचंड मोठं यश असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यात सगळ्यांना तुम्ही दिलेली साथ, तुमच्या सगळ्यांची एकी ही अत्यंत महत्वाची. अर्थात थोडासा त्रास झाला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या निगेटिव्ह, नकारार्थी व्यक्तिमत्वानं. त्यांचं एक धोरण असतं, आंदोलनाला प्रति आंदोलनानं शह द्यायचा. काय आंदोलन करतो हे त्यांच्या डोक्यात असत नाही. फक्त एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, 2-4 हजार वर्षापासून त्यांच्या डोक्यामध्ये समाजांच्या विषयी, इतर समाजांच्या विषयी जो द्वेष भरलाय, या द्वेषातून त्यांच्या मनामध्ये एक रणनीती आकाराला आली आहे. ती म्हणजे आंदोलनाला प्रति आंदोलन उभं करायचं आणि शह द्यायचा. त्या आंदोलनातलीच काही माणसं फोडायची शह देण्यासाठी. हे काहीच जर जमत नसेल तर वेगळं आंदोलन उभं करायचं आणि माध्यमातून ते अशा पद्धतीनं दाखवायचं की मूळ आंदोलन हे कुठंच दिसणार नाही. मित्रो, या आंदोलनाचा आपल्याला थोडासा त्रास जरी झाला असला तरी आपण जे 1 वर्षात कमावलेलं जे यश आहे ते अद्वितीय आहे असंच म्हणावं लागेल. त्यानिमित्तानं मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व प्रचंड यशस्वी आहे असं आपल्याला वाटतं. मला आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. या टप्प्यावरती अन्य जातीही आपल्याबरोबर खंबीरपणे उभे राहिल्या. मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांनी फसवलेली दुसरा समाज म्हणजे धनगर समाज. पहिल्या आठवड्यात, निवडून आलेल्या पहिल्या आठवड्यात, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो म्हणणारे देवेंद्र फडणवीस
पहिल्या आठवड्यात सोडवतो म्हणून. आज किती आठवडे निघून गेले, 2010 आज 2024, 10 वर्ष पूर्ण होतात आणि धनगर बांधवांना ते फसवून टाकतात, जाता जाता फसवतात. गोर गरीब धनगर समाज हा त्यांच्या याला फसतो. मुसलमान समाजालाही दिलेलं आरक्षण या समाजानं दिलं नाही, त्यांनाही रेंगाळत ठेवलं. आणि मराठा आरक्षण म्हणजे हे आपले समदुःखी समाज आहेत असं म्हणायला हरकत नाही. साहजिकच यांचं संघटनही मराठ्यांच्या संघटनाबरोबर जोडायचा प्रयत्न मनोजदादांच्याकडून झाला. त्यामुळं या सामाजिक प्रश्नांच्या मुळं आणि या समाजाच्या मुळं मनोजदादा जरांगे पाटलांचं नेतृत्वाला चांगलीच धार आली असं आपल्याला दिसून येतं. हे सगळं करत असताना त्यांनी ओळखलं की जो मराठा बांधव, जो ओबीसी, जो धनगर, हे जे सगळे समाज, मुख्यतः जे शेतकरी आहेत, या शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालले. त्यांचे समस्या सुटत नाही आहेत. आणि एकीकडे आपण बघतो म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पार्टीनं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 14 लाख कोटी रुपयांचं उद्योगधंद्याचं कर्ज बॅड डेट्स म्हणून राईट ऑफ करून टाकलं, पुसून टाकलं. आणि दुसरीकडं शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज मात्र वाढत चाललं. काय कारण आहे? मुख्य कारण आहे शेतकऱ्याला त्याचा भाव ठरवता येत नाही, आणि त्याला योग्य भाव मिळत नाही. साठवून ठेवावं तर ती व्यवस्था नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आणि शासन पहिला काय करतं की केवळ समाजाचा विषय म्हणजे विचार प्रथम करतं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करतं. वाढत्या कृषी निविष्ठा, ऍग्रिकल्चर इनपुट्स किती वाढले बघा. म्हणजे खतांच्या किमती 10 वर्षापूर्वी आणि आजची तुलना केली तर भाव काय मिळायला पाहिजेत याचा तुम्हाला हे. 2010 साली सोयाबीन असेल, कांदा असेल किंवा कापूस असेल, यांचे कांदा आणि सोयाबीन आणि कापसाचे दर 2010 पूर्वीचे आज मिळायला तयार नाहीत. ही भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी आहे. आणि ज्या उदाहरणार्थ गेल्या वर्षी 23 मध्ये कांदा या उत्पादनाला बाहेरच्या देशामध्ये प्रचंड मागणी होती, दर चांगले होते, पण शासनानं काय केलं? एक्सपोर्ट बंदी करून टाकली. आणि नुसती एक्सपोर्ट बंदीच नाही, त्यातनंही कोणतरी म्हणजे नंतरच्या टप्प्यामध्ये त्याने एक्सपोर्ट उठवला, एक्सपोर्टची बंदी उठवली, पण त्याच्यावरती इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात टॅक्स बसवला की त्याला निर्यात करताच येणार नाही. शेतकरी काही वेळा काय करतात, जनावराला एक मुसकं बांधतात आणि पिकात सोडून देतात. तशीच गत केली या शासनानं शेतकऱ्याची. म्हणजे निविष्ठांचा खर्च, उत्पादनाला भाव शासन देत नाही, पहिला समाजाचा विचार करतं आणि समाजासाठी शेतकऱ्यांचं मरण आणतं. खरं म्हटलं तर या देशाचे 60-70% समाज आजही शेतकरी आहे. पण हा भारतीय जनता पार्टीचा असेल किंवा मागची इतर सत्ताधारी सुद्धा असेल, हे प्रथम या मध्यमवर्गीयांचा विचार करतात आणि शेतकऱ्याला पायदळी तुडवतात थोडे थोडे. त्यातच हे कमी के काय म्हणून नैसर्गिक जे संकट आहेत, ही संकटांची मालिकाच सुरू होते. बऱ्याच वेळा गेल्या वर्षी पाऊस कमी पडला म्हणजे दुष्काळ झाला, गारपिटी झाल्या अनेक ठिकाणी, आवर्षण आलं, अनेक अशी संकटांची मालिका झाली की त्यातून जर शेतकरी जगला तर त्याला भाव त्याच्या ह्याला मिळता कामा नये, अशी व्यवस्थाच या व्यवस्थेनं करून ठेवलेली आहे. आणि शेतकरी हातबल होतो. आता लढायचे किती ठिकाणी एकाच वेळेला सगळ्या बाजूने शत्रू उभे आहे, आत्महत्या करावीसारखी परिस्थिती आहे. हा भाग विचारात घेऊन मनोज जरांगे पाटलांनी
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला पाहिजे आणि प्रामुख्याने त्याचा 7/12 कोरा करा, कर्ज माफ करा, यासाठी आंदोलन काढलं. आज सगळ्या शेतकरी संघटना, जवळपास सगळ्या शेतकरी संघटना मनोज दादाच्या या निर्णयाला पाठिंबा देत आहेत. शेतकऱ्यांना एक खंबीर नेता मिळाला, असा नेता मिळाला की ज्याला व्यक्तिगत कोणतंही राजकीय उद्दिष्ट किंवा ध्येय नाही, ज्याला आमदार व्हायचं नाही, खासदार व्हायचं नाही, राजकीय व्यासपीठ त्याला नको आहे. आणि हीच बरोबर परिस्थिती होती शेतकरी आंदोलनाची. त्या आंदोलनामध्ये काम करणाऱ्या नेत्यांना आमदार खासदार पद मिळालं की ते आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आणि पर्यायाने शेतकरी पुन्हा वाऱ्यावर असेल. ही परिस्थिती मनोज दादाच्या या नेतृत्वामुळे दूर होणार आहे. तुम्ही बघितला, दुसरा एक प्रश्न मनोज दादाने हाताशी घेतला, अर्थात त्याचं राजकारण करू नका म्हणून सांगितलं. छत्रपती आपल्या तमाम महाराष्ट्र नव्हे, देशाचं, जगाचं आश्रयस्थान किंवा भावविश्व म्हणून आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे बघतो, त्यांचा नौदलानं उभारलेला मालवण राजकोट किल्ल्यावरील पुतळा केवळ 8 महिन्यात कोसळला. केवळ 8 महिन्यात. म्हणजे तो पुतळा अशा काही, म्हणजे आपण ज्याला म्हणू देवेंद्र फडणवीस स्टाईलनं दिला गेला होता. आपल्याच माणसाला काम दिलं गेलं, त्याला कसा शोधून आणला, त्याला कसं टेंडर दिलं हे काहीही समजत नाही. आणि 23-24 वर्षाच्या नवख्या पोरग्याला दिलं, ज्याला एवढा मोठा पुतळा उभा करून माहित नव्हतं. अरे ज्या राजर्षी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभा केलं, हरलेल्या अशा या समाजामध्ये स्वाभिमानाची पुंकर घातली, प्रत्येकाच्या अंगात बळ दिलं आणि केवळ मुसलमान नव्हे तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या सर्वांना त्यांनी शह देण्यासाठी या मराठ्यांच्या अंगात, मराठा म्हणजे मी जातीवाचक बोलत नाही, त्या सर्वांना उभं केलं. त्या छत्रपतींचा पुतळा जो प्रेरणा देत सदैव उभारला पाहिजे. अनेक प्रकारच्या प्रेरणा आहेत त्याच्यामध्ये. हिंदू मुसलमान असं जातीवादी विचार त्यांनी कधी केले नाही. जगाला पाठीमाग घेऊन जाणारे कुठले रीतिरिवाज त्यांनी निर्माण केले नाही. माणूस तिथून एक, या विचाराचा हा पुतळा हा 8 महिन्यात पडावा. आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात तुम्ही राजकारण करू नका. अहो 100 शेकडो वर्षे काही पुतळे उभे आहेत, कुठल्याही पुतळ्याला आपल्याला अपघात झालेल्याची बातमी ऐकू येत नाही. आणि तरीही तुम्ही तुमच्या शासनानं उभा केलेला पुतळा, तो पुतळा अशा काही, म्हणजे आपण ज्याला म्हणू देवेंद्र फडणवीस स्टाईलनं दिला गेला होता. आपल्याच माणसाला काम दिलं गेलं, त्याला कसा शोधून आणला, त्याला कसं टेंडर दिलं हे काहीही समजत नाही. आणि 23-24 वर्षाच्या नवख्या पोरग्याला दिलं, ज्याला एवढा मोठा पुतळा उभा करून माहित नव्हतं. अरे ज्या राजर्षी, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभा केलं, हरलेल्या अशा या समाजामध्ये स्वाभिमानाची पुंकर घातली, प्रत्येकाच्या अंगात बळ दिलं आणि केवळ मुसलमान नव्हे तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या सर्वांना त्यांनी शह देण्यासाठी या मराठ्यांच्या अंगात, मराठा म्हणजे मी जातीवाचक बोलत नाही, त्या सर्वांना उभं केलं. त्या छत्रपतींचा पुतळा जो प्रेरणा देत सदैव उभारला पाहिजे. अनेक प्रकारच्या प्रेरणा आहेत त्याच्यामध्ये. हिंदू मुसलमान असं जातीवादी विचार त्यांनी कधी केले नाही. जगाला पाठीमाग घेऊन जाणारे कुठले रीतिरिवाज त्यांनी निर्माण केले नाही. माणूस तिथून एक, या विचाराचा हा पुतळा हा 8 महिन्यात पडावा. आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात तुम्ही राजकारण करू नका. अहो 100 शेकडो वर्षे काही पुतळे उभे आहेत, कुठल्याही पुतळ्याला आपल्याला अपघात झालेल्याची बातमी ऐकू येत नाही. आणि तरीही तुम्ही तुमच्या शासनानं उभा केलेला पुतळा, पैसे थोडेसे किती खर्च झाला आपण थोडासा भाग बाजूला ठेवू. आणि निघाला होता त्या समुद्रात छत्रपतींचं स्मारक उभा करायला. तुम्हाला रस्त्यावरचं आणि येणाऱ्या वाऱ्याची दिशा समजना, वाऱ्यानं पुतळा पडतो आणि कुठेही जवळपासच्या खेड्यातल्या घलावरची कौलं सुद्धा हल्ली नाही.
काय म्हणावं. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन फक्त मला वाटतं अजितदादांनीच तेवढी समाजाची माफी मागितली. तुम्ही समाजाची मागू नका, छत्रपतींची मागा. यासाठी सुद्धा मनोज दादा यांनी ताबडतोब सांगितलं की हे सगळे जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या मुळे मनोज दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाला एक धार येत चालले. हा आपल्याला गेल्या वर्षामध्ये हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता आला, पण अनेक समाज आपल्याला बरोबर घेतलेले आपण बरोबर जर आपण घेत असू, त्याचबरोबर या समाजाची समस्या आपण जर का सोडवण्यासाठी त्यांना हातभार लावत असू तर सगळा समाज आपल्या पाठीशी उभा राहील. तो केवळ मराठा म्हणून नव्हे तर सगळे म्हणजे आलुतेदार बलुतेदार वंचित घटक असेल किंवा धनगर बांधव मुसलमान बांधव असे सगळे ओबीसी बांधव आपल्या पाठीशी राहतील आणि मग मराठा आरक्षणच विषय काय, समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मनोज दादा जरांगे आपल्या मदतीला येतील असं वाटतं. धन्यवाद मित्रांनो. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.